मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण या कांद्याच्या पातीची छान अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत बघा। अगदी कमी साहित्य जास्त चव अशी ही भाजी होणार आहे। तर इथे कांद्याची पात जी आहे ती आधी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आणि त्यामध्ये जे छोटे छोटे कांदे असतात ना, पांढरे कांदे, ते सुद्धा घेतले आहेत बघा। ते आपल्याला टाकून नाही द्यायचे। आणि इकडे चणा डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ। अगदी झटपट ही भाजी होते आणि खूप छान लागते खायला। म्हणजे तुम्ही डब्याला किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी बनवू शकता। आता तेल गरम होऊ द्यायचं चांगलं। तेल गरम झालंय, यामध्ये आपण मोहरी टाकू। मोहरी फुलली की जिरं टाकायचं आहे। जिरं मोहरी फुलली, 1 चिमूट हिंग टाकायचा आणि बारीक चिरलेलं लसूण सुद्धा टाकायचं आहे। लसूण बारीक चिरून घ्यायचा। आता लगेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते। कांदा तेलावर परतून घ्यायचा। कांदा मस्त असा हा तेलात भाजला आहे। आता यात आपण सुके मसाले टाकून घेऊ। सर्वात आधी पाव चम्मच हळद पावडर टाकायची। लाल मिरची पावडर मी इथे अर्धा चम्मच घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर घेऊ शकता। घरगुती मसाला अर्धा चम्मच आणि थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा टाकायचा। मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले मसाले की मग ही भिजवलेली चणा डाळ यामध्ये टाकायची आहे। चणा डाळ थोडीशी या तेलात परतून घेऊ आपण। तुम्ही चणा डाळ खात नसाल तर या डाळीऐवजी मुगाची डाळ भिजवून घेऊ शकता। ती सुद्धा खूप अप्रतिम लागते या कांद्याच्या पातीमध्ये। चणा डाळ परतल्याच्या नंतर आपण ही कांद्याची पात टाकणार आहोत। ही जरी आता खूप दिसत असली तरी शिजून कमी होते, त्यामुळे चणा डाळ कमी घ्यायची आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट ही भाजी खाण्यासाठी तयार होते। आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण। ही चणा डाळ टाकली आहे आपण, ती फक्त शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे, फार पाणी टाकू नका। वाफेवर शिजवली तरी पण उत्तम लागेल, पण ही कढईला चिकटू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं। आता पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि एक मस्त अशी ही डाळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायची। ही भाजी 3 ते 4 मिनटं लागतील ही भाजी शिजण्यासाठी। 3 ते 4 मिनटं ही भाजी आपण शिजवून घेतली आहे आणि यामधलं जे पाणी टाकलं होतं थोडंसं, ते सुद्धा आटवून घ्यायचं। तर इथे छान भाजी तयार झाली। गॅस बंद करायचा, वरून अजून थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे। अशी ही भाजी तयार झाली। तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भातासोबतही खाऊ शकता। खूप छान लागते, नक्की करून पहा अशा पद्धतीने। कशी झाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच झटपट आणि छानशा रेसिपीसह